धन्यवाद दहीफळे सर. सरांनी मला सांगितलं की व्यासपीठावरती एकच माणूस असेल. म्हटलं म्हणजे वन मॅन शो आहे. म्हणजे जे देशात सुरू आहे तशाच प्रकारची गोष्ट इथे असेल तर त्याच्यामुळे संविधानावरती बोलण्याची आवश्यकता. सन्माननीय विचारपीठ, या नरहर तुरुंकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राचे सारे पदाधिकारी, आमचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड प्राध्यापक आपले दादा, ज्यांनी अतिशय माझा सुंदर परिचय करून दिला ते दहीफळे सर, मला रिसीव्ह करायला आले होते यशपाल भिंगेस. आणि आज या कार्यक्रमासाठी अत्यंत मान्यवर म्हणजे विश्वास कुरुंकर सर आहेत, पत्की मॅडम आहेत, कुरसाळे सर आहेत, श्रीकांत देशमुख सर आहेत. मी अनेकांचा नामोल्लेख करत नाही, पण असे अनेक मान्यवर इथे आहेत आणि आपल्या सर्वांसमोर बोलणं ही खरोखरच माझ्यासाठी खूप आनंदाची, सन्मानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. या दोन कारण आहेत. तर तुम्ही जर पाहिलं तर या निमंत्रण पत्रिकेवरतीच जी सारी माणसं आहेत, ते चौसाळकर सर असतील, बेडके सर असतील, आमचे कुंभार सर असतील, अशा अनेकांनी या विषयावरती आयुष्य खर्च केलेले, त्यावरती संशोधन केलेलं आणि त्या सगळ्या मांदिणीमध्ये माझ्यासारख्या एका तरुण अभ्यासकाचा आपण विचार करणं ही माझ्यासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तेवढी जबाबदारीची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे प्रतिष्ठान नरहर कुरुंदकरांच्या विचारांवरती आहे आणि महाराष्ट्रातलं हे किती मोठं नाव आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे ज्यांच्या विचारांमुळे आता सरांनी उल्लेख केला, त्यांनी म्हणजे आता जे वास्तविक केलं त्याच अनुषंगाने त्यांनी लेख पण लिहिला. तो लेख म्हणजे खरं तर एका अर्थाने या व्याख्यानमालेचे विचारसूत्र आहे. कुरुंदकर सरांना समजावून कसं घ्यायचं, त्यांचा विचार नेमका कसा समजावून घ्यायचा आणि त्याच्याकरता ही विशेष व्याख्यानमाला आयोजित केली की याच्यामध्ये संविधानिक मूल्य आणि कुरुंदकर सरांचा विचार आपल्याला कसा समजावून घेता येईल, मला वाटतं की महत्वाचं. आणि तुम्ही जर पाहिलं तर एकमेव मी असं बघता आहे की ज्याच्या विषयामध्ये कुरुंदकरांचा उल्लेख आहे. त्यामुळे मी सुरुवातीला संविधानाची मूल्य काय, संविधानाचा स्वरूप काय आणि एक बरं केलं हे पुढे तुम्हाला सांगताना ते म्हटलं संविधानवाद आणि भविष्य वगैरे. तर तो वाद सुद्धा त्यांनी काढला नंतर. वाद म्हटलं की जर आम्ही घाबरतो, कारण एकूण सध्या आयडिओलॉजीचं जे सगळं युद्ध आहे ते कशा प्रकारे लढलं जातं हे आपण पाहतोच आणि पुन्हा ती चर्चा अधिक सैद्धांतिक होत राहते. त्यामुळे आज मी बोलणार आहे ते संविधानाचं पुढे स्वरूप काय आणि भविष्यातली आपली दिशा काय असू शकते या अनुषंगाने. आणि मी म्हटलं तसं कुरुंदकर सरांचा जो सगळा विचार आहे, मला आठवतो मी इयत्ता 9वी मध्ये होतो आणि तेव्हा जागर हे पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं. खरं म्हणजे त्या वयामध्ये जागर समजेल अशी शक्यता नव्हती, पण मला आठवतं बुद्धिमंतांचं कार्य काय असलं पाहिजे याच्या अनुषंगाने भाष्य त्या निबंधामध्ये केलेलं होतं आणि ते वाचून मी खूप प्रभावित झालो. नंतरच्या काळामध्ये तसं मी कुरुंदकर वाचले, मग ते शिवरात्र असेल, धार्मिक काठ असेल आणि प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी भूमिका स्वच्छपणे घेतली, विशेषतः उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे 1975 साली जी आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली किंवा लागू केली, त्यावेळेस कुरुंदकरांनी त्यांचा सुस्पष्ट शब्दामध्ये निषेध केला. मला असं वाटतं की अशा प्रकारचा कृतीशील विचारवंत असणं आणि त्यांच्या विचारांचा जागर करत आज आपण इथे बोलतो आहोत. त्याच्यामुळे जेव्हा नवी आणीबाणी लागू झालेली आहे की काय असं वाटावं, अशा सगळ्या काळामध्ये कुरुंदकरांचा विचार समजावून घेत त्या विचारपीठावरनं संविधानाविषयी बोलणं मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे. आता उल्लेख झाला की संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आणि मला आमचे भिंगे सर सांगत होते की हे या संस्थेचं सुद्धा 75 वर्ष, म्हणजे एका अर्थानं संविधानानं आणि देशानं जो सारा राजकीय इतिहास अनुभवला तो या संस्थेने सुद्धा अनुभवलेला आहे वेगवेगळ्या.
त्यामुळे आपण पाहतोय की चर्चा सातत्यानं होते आहे भारतीय संविधानाविषयी, संविधानाला नेमकं समजावून कसं घ्यायचं याविषयी. काही ठिकाणी तर संविधान मंदिरं सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता संविधानाचं गौरवीकरण इतकं सुरू आहे की असा प्रश्न पडावा की नक्की संविधान नेमकं आहे काय. म्हणजे असं म्हटलं तर घोडे काय थोडे वागवते ओझे भावे बिन तैसे पाठांतर, तसं आता पाठांतराची स्पर्धा सुरू आहेत, कलम पाठ करा. आणि मग प्रश्न असा पडतो की मुळामध्ये ही सगळी चर्चा ही या 75व्या वर्षानिमित्त म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त होते आहे, त्याचं उत्तर नाहीच. गेल्या 10-11 वर्षांमध्ये 2014 मध्ये भारताच्या राजकीय इतिहासाला एक वेगळं वळण, आणि तेव्हापासून गेल्या 11 वर्षांमध्ये तुम्हाला असं दिसेल माधव खोसला असतील, ऑर्निट शानी असतील किंवा रोहित दे, अर्घ्य सेन गुप्ता, हर्ष मंदर, फनी नरिमन, नीरा चंदो अशा अनेक अभ्यासकांनी संविधानाविषयी अतिशय मूलभूत असं लेखन केले. म्हणजे रोहित दे यांचं पीपल्स कॉन्स्टिट्यूशन जे पुस्तक आहे किंवा आता नव्यानं येत असलेले पुस्तक जे आहे रोहित दे आणि ऑर्निट शानी यांचं पुस्तक, आता आगामी पुस्तक जे आहे ते इथल्या लोकांनी संविधान कसं लिहिलेलं आहे हे सांगणारं पुस्तक आहे. हर्ष मंदर आणि नीरा चंदोक यांनी अतिशय मूलभूत जी सगळी मूल्य आहेत त्याच्या अनुषंगानं लेखन केलेलं आहे. आता आमच्या पुस्तकाचा उल्लेख झाला आपलं आय कार्ड, मी आणि राकेश गणेश यांनी दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं 2019 मध्ये ते प्रकाशित झालं. तेव्हा आजच्या सारखी संविधानाविषयीची चर्चा सुरू नव्हती, पण लक्षात हे येत होतं की दररोज संविधानाच्या मूलभूत मूल्यांवरतीच हल्ला होतोय. आणि असं जर होत असेल तर आपली ही जबाबदारी आहे, आपलं हे कर्तव्य आहे की संविधान नेमकं आहे. मला आठवतं मी ILS विधी महाविद्यालयामध्ये शिकवत होतो आणि तिथे माझ्या एका व्याख्यानानंतर एक विद्यार्थी आला आणि तुम्हाला म्हणाला की सर आंबेडकरांना किती चुका करून ठेवल्या, त्यांनी जुने कायदे बदललेच नाहीत वगैरे वगैरे वगैरे. बराच वेळ चर्चा झाली, माझ्या असं लक्षात आलं की त्याला इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि भारतीय संविधान या 3 वेगवेगळ्या गोष्टी तेच नाही. हा विद्यार्थी लॉचा, त्यामुळे अशी जर अवस्था असेल तर आम्हाला असं वाटलं की आपल्याला संविधान नेमकं काय आहे समजावून सांगितलं पाहिजे. आणि पुन्हा त्यातले तांत्रिक तपशील, कलम, अनुसूची, घटना दुरुस्त्या हे तर असेलच, पण त्याच्या पलीकडे मुळात संविधान आहे काय, त्याचा गाभा काय, त्याचं मूल्यात्मक अधिष्ठान काय. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा हे पुस्तक लिहिलं. आता अलीकडचाच एक तरुण अभ्यासक आहे, कीर्तनकार आहे, ज्ञानेश्वर बनकर, होय होय वारकरी नावाचं त्याचं पुस्तक आहे आणि त्याला संत साहित्य आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगाने खूप चांगलं लिहिलं. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की जवळपास गेल्या 10-12 वर्षांमध्ये भारतीय संविधान हा एकूण चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू झालेला आहे. आणि तो केंद्रबिंदू का झाला त्याचं उत्तर खरं म्हणजे योगेंद्र यादवांचं एक पुस्तक आहे, मेकिंग सेन्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी. हे पुस्तकात त्यांनी असं म्हटलं की भारतानं रिपब्लिक 2.0 म्हणजे दुसऱ्या गणराज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हे ते गणराज्य नाहीये ज्या गणराज्याची कल्पना आपल्या संविधानकर्त्यांनी केलेली आहे आणि त्याची सुरुवात ही 2019 पासून झाली असं योगेंद्र यादवांचे प्रतिपादन. त्यामुळे हे जर दुसरं गणराज्य असेल जे संविधान करताना अपेक्षित नव्हतं असं जर असेल तर संविधानाविषयी चर्चा होणे खूप स्वाभाविक आहे. म्हणजे अनेकदा असं होतं ना की वय वाढत जातं, केस पांढरे होतात आणि मग तुम्ही जेव्हा आरशामध्ये तुमचं रूप पाहता तेव्हा असं वाटतं की आयना मुझसे पूछे वो पहिली वाली तस्वीर. तसं झालं या भारतात की आजचा वास्तवामध्ये त्याचा चेहरा इतका भेसूर, शतखंडित झालेला, जणू हा भारत ते दिवस आठवतोय. ते भारताचं स्वप्न नेमकं काय. आणि मला नेहमी असं वाटतं, अशी कल्पना करायची बापाच्या खांद्यावरती पोरग बसलेलं असेल, ते यात्रेत जातं आणि बापाला जेव्हा लागतं की मला हे दिसतंय, मला ते दिसतंय, तुम्हाला काय दिसत नाही, पण ते पोरग हे विसरलेलं असतं, ते बापाच्या खांद्यावरती बसलेलं असतं.
तसं आपल्या ह्या सगळ्या संविधानकर्त्यांनी जो वारसा आपल्याला दिला, तो वारसा आपण विसरत चाललेलो आहोत. आणि ते बरोबर दिसतं दृश्य ते फार चिंताजनक. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जर गणराज्य 2 असेल तर आपण गणराज्य 1 काय होतं याचा रिमाइंडर दिला. म्हणजे बोरुलकर सरांचं ते फार प्रसिद्ध विधान ते असं म्हणाले होते की आपल्याला सर्व धर्मग्रंथांविषयी अति आदर असतो, कारण ते आपण कधीच वाचलेले नसतं. तशीच गंमत भारतीय संविधानाविषयी झालेली आहे की काय असं वाटावं अशी अवस्था. संविधानाविषयी प्रचंड आदर, संविधानावरती माथा टेकवतात आजकाल नाही. त्यामुळे संविधानाविषयी प्रचंड आदर, पण संविधान आहे का याच्याविषयी कोणतीही चर्चा होऊ नये आणि किंबहुना त्याचा मूलभूत विचार लोकांना समजू नये अशा प्रकारची सारी अवस्था गेली अनेक वर्ष होती. मग तसं म्हटलं की चर्चा अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली. मग याच्यापूर्वी काय होत? याच्यापूर्वी संविधान आपण गृहीत धरलं, काही गोष्टी आपण ऍझ्युम करतो की हे असणारच आहे. आणि त्याच्या अनुषंगानं काही एक धारणा ज्या आहेत त्या अतिशय बळकट झालेल्या आहेत. त्यातली पहिली धारणा जी आहे कुठली धारणा चुकीची नाहीये. पहिली धारणा अशी आहे की संविधान जे आहे ते केवळ लिगल डॉक्युमेंट म्हणजे कायद्याचा दस्तावेज. स्वाभाविकपणे जर तो कायद्याचा दस्तावेज असेल तर त्याच्या अनुषंगानं वकील बोलतील, कायद्याचे विद्यार्थी बोलतील, संसदेतले लोक बोलतील, विधानसभेचे लोक बोलतील, कारण त्यांना कायदा निर्मिती त्यांचं काम. ही धारणा असण्यात काही चुकीची गोष्ट नाही, पण त्याच्यातनं दुसरी गोष्ट अशी झाली की संविधानाचा माझा काय संबंध? संविधानासोबत जी जैविक नाळ टिकायला पाहिजे ती नाळ तयार झाली नाही, हे आपलं अपयश. ग्रॅनविल ऑस्टिन नावाचे अतिशय महत्वाचे अभ्यासक संविधानावर त्यांनी असं म्हटलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन सोशल डॉक्युमेंट. भारतीय संविधान हा सामाजिक दस्तावेज आहे. ते म्हणण्यात मोठी गोष्ट, हा केवळ कायद्याचा दस्तावेज नाही तर हा सामाजिक दस्तावेजाचं कारण असं की या दस्तावेजाच्या आधारे सामाजिक परिवर्तन शक्य आहे. हा केवळ कागदाचा तुकडा नाहीये किंवा कागदाची जंत्री नाहीये, तर त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या अभ्युदयाच्या नव्या नव्या पहाटेच्या शक्यता आहेत. म्हणून हा ते सोशल डॉक्युमेंट. दुसरी एक धारणा संविधानाविषयीची सातत्याने जी पसरवली गेलेली आहे, संविधान म्हणजे काय आहे ते सगळं कॉपी पेस्ट. तिकडनं उचलणं, अमेरिकेतनं हे घेतलं, इंग्लंडमधनं काही घेतलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं याला चक्क गोधडी असं, तुला कल्पना आहे की गोधडी तुम्ही काय चिंध्या चपाट्या सगळं एकत्र करता आणि त्याच्यातनं गोधडी तयार. त्यामुळे संविधान काही ओरिजिनल नाही, मूळ नाही, भारतीय परंपरेशी त्याचं काही नातं नाही, अशा प्रकारची सातत्याने चर्चा केली जाते. ती पूर्वी होत होती, आज खूप उच्च रमात मध्ये आहे. ते कॉपी पेस्ट करायला काय तो तुमचा प्रोजेक्ट आहे, विकिपीडियावर घेतला. तुम्ही संविधान सभेतले डिबेट जर पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीविषयी अतिशय मूलभूत चर्चा झाली. म्हणजे ड्यू प्रोसिजर हा शब्द वापरा की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मोठी गोष्ट काय, यात फरक काय? तुम्ही जेव्हा ड्यू प्रोसिजर म्हणता, विहित प्रक्रिया म्हणता, तेव्हा तुम्ही न्याय संस्थेमध्ये म्हणता. आणि जेव्हा तुम्ही प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार असं म्हणता, तेव्हा तुम्ही संसदेला अर्थात कायदे मंडळाला अधिक असतात. त्या प्रत्येक गोष्टीविषयी अतिशय गांभीर्याने चर्चा केली गेलेली आहे. आणि भारताच्या भूमीमध्ये भारताच्या राजकीय प्रकृतीला काय साजेस आहे, काय सुसंगत आहे याच्याविषयी जवळपास 3 वर्ष संविधान सभेच्या सदस्यांनी चर्चा केली, वाद घातला. तेव्हा कुठेही भारतीय संविधान जन्माला. पण दुर्दैवाने काहीच वाचायचं नाही आणि अशा प्रकारचा एक भ्रम तयार करायचा की सगळं कॉपी पेस्ट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ची तर ही नक्कल असं सुद्धा अनेक मान्यवरांनी बोललेलं आहे. म्हणजे मगाशी मी त्याचा उल्लेख केला, हरकी सेनगुप्ता यांचं तर
तर कॉलोनियल कॉन्स्टिट्यूशन नावाचं पुस्तकच आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. ते सगळं तपशिलात मी जात नाही, फक्त मी एवढंच अंडरलाईन करतो, अधोरेखित करतो की भारतीय परंपरेचा पुरेसा विचार संविधान करताना केलेला होता आणि भारताच्या राजकीय प्रकृतीला काय काय लागू होऊ शकतो याचा सुद्धा विचार केलेला होता. तिसरी महत्वाची गोष्ट, संविधान इज इक्वल टू बाबासाहेब. संविधान म्हणजे ना ते काहीतरी बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकरण आहे, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, याच्याविषयी कुणाचं दुमत असल्याचं काही कारण नसतं. पण संविधान इज इक्वल टू बाबासाहेब असं केल्यामुळे आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीमध्येच कोंडल्यामुळे संविधानाचा माझा काही संबंध आहे, संविधानाचा आणि इतर जातींचा काही संबंध आहे, हे डोक्यात चालत. आणि स्वाभाविकपणे तीच गोष्ट त्याचा पुढचा विस्तार म्हणजे संविधानानं आरक्षणाबाबत काहीतरी गोष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे हे लोक बाबासाहेबांना मांडतात संविधानानं आरक्षण दिलं, संपलं. संविधानाविषयीचा सगळा डिस्कोर्स, सगळी चर्चा इथपर्यंत. म्हणजे दलितांना आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, म्हणजे संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या समित्या होत्या आणि या सगळ्या समित्यांमध्ये अतिशय गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. जे मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, आता 2 महिन्यांपूर्वी श्याम बेनेगलांचं निधन झालं. श्याम बेनेगलांनी केलेली संविधान नावाची डॉक्यू सिरीज आहे, राज्यसभा टीव्हीने ती निर्माण केलेली आहे आणि ती फ्रीली अवेलेबल आहे, पण आपण ते पाहत नाही. त्याच्यामध्ये अत्यंत म्हणून प्रत्येक सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टीविषयी चर्चा झाली आणि त्यामध्ये संविधान सभेमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही. स्वतः दस्तूरखुद्द बाबासाहेब आंबेडकर कशा प्रकारे संविधान सभेमध्ये आले आपल्याला कल्पना नाही. म्हणजे मुस्लिम लीग या पक्षानं त्यावेळेस बाबासाहेबांना पहिल्यांदा मदत केली. फाळणी झाल्यानंतर तो भाग पाकिस्तानमध्ये गेला. बाबासाहेबांचं सगळं चक्र रद्द करण्याची वेळ आली होती आणि त्याच्यानंतर बॅरिस्टर जयकरांची जागा जेव्हा रद्द झाली तेव्हा बाबासाहेब संविधान सभेमध्ये असावेत अशा प्रकारचा आग्रह गांधींनी केला. बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले आणि किंवा सदस्य म्हणून नव्हे तर ते चक्क मसुदा समितीचे अध्यक्ष. जी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची, त्याच जयपाल सिंग मुंडा हे सुद्धा संविधान सभेचं अतिशय महत्वाचं आहे. आदिवासी महासभा त्यांनी स्थापन केली. म्हणजे आपल्याला अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ऑलिम्पिक मध्ये जे मेडल मिळाले ते जयपाल सिंग मुंडाच्या कॅप्टनशिपच्या अंतर्गत मिळाले. ते ICS अधिकारी होते आणि त्यांना म्हटलं की ऑलिम्पिक मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही कारण तुम्ही सर्व्हिस मध्ये आहात. त्यांनी सर्व्हिस मध्ये लाथ मारली आणि ते आपल्याला जे ऑलिम्पिक मधलं गोल्ड मेडल आहे तेव्हा मिळवून दिलं. त्यांनी तेव्हा ते एका मल्टीनॅशनल कंपनीचे CEO होते. हे सांगतो याच्याकरता की जयपाल सिंग मुंडा यांनी आदिवासी प्रश्नाच्या अनुषंगाने असलेला सगळा डिस्कोर्स जो आहे तो बदलवून टाकला. जेव्हा ते संविधान सभेमध्ये आले तेव्हा त्यांनी संपूर्ण संविधान सभेला चकित करून टाकले, धक्का बसेल अशा प्रकारचं भाषण केलं. ते म्हटलं तुम्ही आदिवासींना काय सांगता लोकशाही, आमच्याकडेच तर लोकशाही म्हटलं, तुम्ही आमच्याकडे लोकशाही शिकली पाहिजे. आम्ही तुम्ही माणूस कधी व्हाल त्याची वाट पाहतो. आपण नेहमी असं आदिवासींकडे पाहत असतो की बिचारा विकासाच्या महायात्रेमध्ये हरवलेले लेकरू आहे आणि त्यांना आता मुख्य प्रवाहात आणले, अशा प्रकारची आपली धारणा असते. पण जयपाल सिंग मुंडा यांनी आदिवासी प्रश्नाच्या अनुषंगाने अतिशय मूलभूत अशी मांडणी संविधान सभेमध्ये केली. आणखीन एक महत्वाचं नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे दाक्षायणी बेलावली. म्हणजे मला वाटतं संविधान सभेमधल्या सर्वात तरुण सदस्य कोणते असतील तर त्या दाक्षायणी. त्या दलित होत्या, एकमेव दलित महिला. खरं म्हणजे आपल्या संविधान सभेमध्ये 15 महिला होत्या. त्याच्या अनुषंगानं अच्युत चेतन यांचं फाउंडिंग मदर्स ऑफ इंडियन रिपब्लिक नावाचं पुस्तक आहे की गणराज्याच्या निर्मात्या. केवळ टोकनिझम म्हणून काही कार्यक्रमाला स्त्री असली पाहिजे बाबा अशा प्रकाराचं ते दाखवण्यापुरतं तोंड देखलं असं प्रतिनिधित्व नव्हतं. दाक्षायणी बेलावली जेव्हा संविधान सभेमध्ये येत आहेत असं जेव्हा कळलं तेव्हा या सगळ्या कर्मठ नेत्यांनी पत्र दिले नेहरू आणि पटेलांना की या बाई जर संविधान सभेमध्ये आल्या
तर संविधानाला विटाळ होईल. पत्र पटेलांनी दिलं. त्यांना कसं हे पटेल? ते म्हटलं असं चालणार नाही. कुठल्याही प्रकारची व्यक्ती असेल, कुठल्याही समाजातली असेल, कुठल्याही सामाजिक स्तरातून येणारी असेल, तिला तिचं मत मांडण्याचा अधिकार. जे दाक्षिणी वेलायधर यांनी गांधींवर टीका केली, बाबासाहेब आंबेडकरांवर टीका केली, पण त्यांचं मन म्हणजे या सगळ्या ज्या महिला होत्या त्या केवळ महिला प्रश्नाविषयी बोलत होत्या अशाचा भाग नाही. त्या एकूणच समतेचा, स्वातंत्र्याचा जो सगळा चर्चा विश्व आहे त्याच्या अनुषंगाने भाष्य करतो. म्हणजे हंसाबेन मेहता यांचा जर आपण उल्लेख केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांचा जाहीरनामा जेव्हा मांडला जात होता त्यातलं एक कलम होतं, ऑल मेन आर इक्वल. ते म्हटलं मग आम्ही काय केलं? ऑल ह्युमन बिईंग्स आर इक्वल, मेन टू ह्युमन बिईंग्स. हा फरक, हा बदल, हा हंसा मेहतांचा. म्हणजे आमच्या संविधान सभेच्या स्त्रियांनी संविधानात योगदान दिलंच, पण त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार करताना सुद्धा महत्वाचं योगदान. मी सांगतो यासाठी की ही एक सामूहिक गोष्ट. मौलाना आझादांनी जे काम केलं ते सुद्धा अतिशय मूलभूत अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारचे संविधान सभेचे अनेक लोक होते. बी.एन. राव असतील. त्यामुळे ही जी धारणा आपल्यामध्ये तयार केली गेलेली आहे की संविधान म्हणजे बाबासाहेब, आणि संविधानानं काय दिलं तर आरक्षण दिलं. आरक्षण दिलंच, सामाजिक न्यायाची तत्वाची पायाभरणी केली, पण ते म्हणजेच काही पूर्ण संविधान नव्हे. संविधान नेमकं आहे. आणि म्हणून जेव्हा आता उल्लेख केला गेला की आमच्या पुस्तकाचं शीर्षकच आहे आपलं आहे का, तर संविधान ही आपली ओळख. म्हणजे अनेकदा अनेक कार्यक्रमांची सुरुवात सुद्धा संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनानं, आणि ती जर उद्देशिका तुम्ही जर वाचली तर असं लक्षात येईल की ही एकच दीर्घ वाक्य, परिच्छेद वाटतो पण ते ऍक्च्युअली एकच दीर्घ वाक्य. ते काय सांगतं? आम्ही भारताचे लोक, आम्ही काय विचार करतो, आमची ओळख काय. आम्ही महाराष्ट्राचे लोक, आम्ही गुजरातचे लोक, आम्ही हिंदू लोक, आम्ही मुस्लिम लोक असं नाही म्हणतो. आम्ही भारताचे लोक आणि आम्ही काय विचार करतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवरती आमचा विश्वास आहे. म्हणजे आमची ओळख की आम्ही काय विचार करतो याच्या आधारे. ती ओळखच मुळात वैचारिक ओळख. ती धर्म, जात, प्रांत, लिंग, भाषा याच्यावरती नाहीये, ती व्यापक ओळख. आणि आम्ही कशासाठी कटिबद्ध? आम्हाला असं गणराज्य निर्माण करायचं जे समाजवादी आहे, जे लोकशाही आहे, जे धर्मनिरपेक्ष आहे, जे सार्वभौम. ही गणराज्य लागलेली सगळी विशेषण हे एकदा कळलं ना की संविधानाचं व्याकरण कळलं की आपण कशासाठी कटिबद्ध आहोत. आपला हा सामूहिक संकल्प आहे, हे आपलं सामूहिक स्वप्न. मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या नव्या ठिकाणी जातो, आपण सगळेच जण आता जीपीएसचा वापर करतो, मॅप लावतो, आणि ती गुगल मावशी आपल्याला सांगते टर्न राईट, टर्न लेफ्ट वगैरे वगैरे, आणि आपण त्या नव्या ठिकाणी पोहोचतो. मला असं वाटतं भारतीय संविधान हे देशासाठीचं जीपीएस. देश कुठल्या मार्गाने जाणं हे ते जीपीएस. आणि म्हणून ज्ञानी पालखीवाल्यांनी असं म्हणाले होते की प्रिॲम्बल इज अन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र. मग आम्हाला असं वाटतं की जर हे संविधानाचं ओळखपत्र असेल तर संविधान हे काय ओळखपत्र. त्याच्यामुळे आम्ही आवर्जून आपलं आय कार्ड असं या पुस्तकाला नाव दिलं. आपल्याला असं वाटतं की भारतीय संविधानाचं फारच गुणगान गायलं जात. कुठल्याही देशाचे संविधान असतं तर त्यांनी असंच म्हटलं असतं, आम्ही न्यूझीलंडचे लोक, आम्ही युकेचे लोक, आम्ही झिम्बाब्वेचे लोक वगैरे वगैरे. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे संविधान कुणाला अर्पण करावं याच्यावरनं संविधान सभेमध्ये मोठा वाद सुरू. एच.बी. कामत नावाचे सदस्य उभा राहिल्याने म्हणाले की हे संविधान देवाला
त्यांना अनेक सदस्यांनी सांगितलं, दस्तूर खुद्द राजेंद्र प्रसाद जे स्वतः अत्यंत धार्मिक आणि कर्मठ, ते सुद्धा असं म्हणाले की तुम्ही कशाला देवधर्म आणता याच्यामध्ये. रोहिणी कुमार चौधरी नावाचे आसामचे दुसरे सदस्य होते, ते उभा राहिले आणि म्हणाले की हे संविधान, हे उद्देशिका देवीला अर्पण केली. लोक हसायला लागले. एक जण देव म्हणतायत, दुसरे जण देवी म्हणतायत. चौधरी चिडले, ते म्हटले मी गंमत करत नाहीये, मी अतिशय गंभीरपणे हे म्हणतोय. याचं कारण असं, आम्ही कामाख्या देवीला मानतो, कामाख्या देवीचं पूजन करतो. तुमच्या लक्षात आलं असेल, रोहिणी चौधरी हे गुवाहाटीच. आजकाल आपल्याला गुवाहाटी चांगली माहित झाली. चर्चा वाढत गेली, वाद वाढत गेला. शिवपाल सक्सेना नावाचे दुसरे सदस्य उभे राहिले, ते म्हटले देवाला नाही, देवीला नाही, आपण हे संविधान महात्मा गांधीजींना अर्पण केलं. गांधीजी स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी, अनेक गांधीजींचे अनुयायी संविधान सभेमध्ये. चर्चा वाढत गेली, मी ऐकायला तयार नाही. शेवटी एच.व्ही. कामत म्हटलं याच्यावरती मतदान. शेवटी राजेंद्र प्रसादांची इच्छा नसताना सुद्धा ते पटलावरती ठेवलं गेलं आणि हे आवर्जून सांगितलं पाहिजे. 68 विरुद्ध 41 या मतांनी आम्ही ठरवलं की आम्ही हे संविधान देवाला नाही, देवीला नाही, गांधींना नाही, आम्ही स्वतः अर्पण करतो. आता जे काही भलं घडेल, बुरं घडेल, चांगलं घडेल, वाईट घडेल, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. ती जबाबदारी देवावर टाकत नाही, देवीवर टाकत नाही, कुठल्या एका माणसावर टाकत नाही, ती आमची सामूहिक जबाबदारी. त्यामुळे संविधानाची उद्देशिका हे संविधानकर्त्यांनी तेव्हा घेतलेलं शपथपत्र आहे. ते शपथपत्र किंवा संविधान सभेच्या वतीने नाही घेतलं, तेव्हाच्या लोकांच्या वतीने नाही घेतलेलं, तर पुढच्या पिढ्यांच्या, तुमच्या आणि माझ्या वतीने पण घेतलेलं आहे. त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ही एक एक गोष्ट जी आहे ती आपल्याला जाणीव करून देते की आपल्या संविधान सभेतल्या सदस्यांचा किती मूलभूत विचार, किती प्रामाणिक विचार आहे. याचं कारण असं की विन्स्टन चर्चिल नावाचा माणूस असं म्हणाला होता की भारत नावाचा देशच नाहीये, इंडिया याचा देश आहे संविध. भारत एक राष्ट्र ही दंतकथा आहे. लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणाला, आम्ही इथून निघून गेलो तर इथे अराजक निर्माण होईल. गांधी म्हणाले की अराजक आमचंच. गांधींचा हा जो स्वॅग आहे, हा स्वॅग सामूहिक माणसाच्या समंजसपणात आहे, तुमच्या माझ्यावरच्या विश्वासात आलेला आहे की आम्ही हे जग बदलू. आणि त्यासाठीच संविधान हे महत्वाचं साधन. ही जशी संविधानाची उद्देशिका आपली मूलभूत ओळख आहे, तशीच संविधान सभेमध्ये आपण सारी राष्ट्रीय प्रतीक ठेवल्याने प्रतिकात्मक ओळख सुद्धा आपण निर्धारित. मग ते आपलं राष्ट्रगीत असेल, आपला राष्ट्रध्वज असेल, राजमुद्रा असेल. म्हणजे त्या राजमुद्रेच्या अनुषंगाने तर फार इंटरेस्टिंग प्रसंग आहे. म्हणजे वासाहतिक निशाणी कुठली नको, ब्रिटिशांचं कुठलंही निशाण नको, पण भारताचं काय? भारताची राजमुद्रा ठेवण्याकरता ध्वज समिती निर्धारित केली गेली. त्यांनी अनेक आर्ट स्कूल्सला, कला प्रशालांना पत्र पाठवलं की नव्या देशाची राजमुद्रा कशा आहेत. काही केल्या, संविधान सभेला राजमुद्रा ठरवताच येईल. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले, बद्रुद्दीन तय्यबजी म्हणून होते, त्यांना म्हणाले की बद्र, तुमच्याकडे म्हणजे कलात्मक दृष्टी आहे, तुम्ही भारतासाठीची राजमुद्रा ठरवा, तुम्हाला काय वाटतं. बद्रुद्दीन तय्यबजी यांना सुद्धा काही प्रयत्न करूनही यश मिळेना. त्यांची पत्नी सुरैया तय्यबजी यांनी आपली ही राजमुद्रा ठरवली. या सुरैया तय्यबजींनी जी राजमुद्रा ठरवली, त्यांना राजमुद्रा सुचली कशी? 1905 साली फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल नावाच्या माणसाने जे उत्खनन केले, त्या उत्खननामध्ये अशोकाचा सारनाथ स्तंभ सापडला. त्या स्तंभावरचे 4 सिंह आहेत आणि त्याच्या खाली जे ब्रीदवाक्य, सत्यमेव जयते, कोणीतरी सांगितलं पाहिजे आपल्या पंतप्रधानाला की आपलं ब्रीदवाक्य हे घेतलं आपण मुंडक उपनिषद. म्हणजे एक मुस्लिम बाई जो इतिहास ठरवते, जो राजमुद्रा ठरवते, ती सांगते इतिहास बौद्ध सगळ्या परंपरेच.
ती शोधली जाते कुणामुळे? तर एका फ्रेडरिक ऑस्कर हॉटेल नावाच्या एका ख्रिश्चन माणसानं. आणि त्याच्यावरती वाक्य जे आहे ते मुंडोपनिषदातलं आहे. हे त्यातलं काहीच ठरवून केलेलं नाही. ही बहुसांस्कृतिक, ही बहुधार्मिक ओळख ही आमच्या संविधानाच्या जन्मापासूनची, ते ठरवून नाही केली की आता प्रत्येकाला प्रतिनिधित्व देऊयात म्हणून केली नाही. ही सार्वभौमत्वाची बहुसांस्कृतिक निशाणी आपण अतिशय गर्वानं आणि अभिमानाने मिळवली पाहिजे. हे आपल्या संविधानकर्त्यांनी अतिशय विचारपूर्वक निवडलेलं चिन्ह आहे. ही आपली प्रतिकात्मक ओळख आहे जी कुठल्याही एका धर्माला शरण जात. बदरुद्दीन तय्यबजी यांना पाकिस्तानकडून ऑफर होते, त्यांना अतिशय उच्च पदाची ऑफर दिली गेलेली होती आणि त्यांना ते मिळालंही असत. पण ते म्हणाले जो देश धर्मांधतेच्या अधिष्ठानावरती उभा आहे त्या देशामध्ये मी जाणार. आणि त्याच्यामुळे आपली राजमुद्रा असो, आपलं राष्ट्रगीत असो, राष्ट्रध्वज असो, पिंगली व्यंकय्या नावाच्या माणसानं राष्ट्रध्वज फिरवताना किती प्रकारच्या गोष्टी चर्चल्या, त्या सगळ्याचा तपशील मी सांगत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की भारताच्या विविधतेला अनुसरून या देशाची कशी ओळख असेल याचा विचार आपल्या संविधान सभेतल्या लोकांनी केलेला होता. आणि त्यातून या देशाचं मूल्यात्मक अधिष्ठान घडलं. मग ते स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, न्याय, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष. म्हणजे स्वातंत्र्य हे अतिशय मूलभूत मूल. संविधानातल्या कलम 19 ते कलम 22 मध्ये मूलभूत हक्कांची चर्चा केलेली. संविधानामध्ये अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी असतात, पण प्रत्यक्षामध्ये व्यवहार काय असतो ही गोष्ट तेवढीच महत्वाची असते. म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे. साधारणपणे 50च्या दशकामध्ये आपल्या कल्पना की लोहिया आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे विरोधक होते. आणि लोहियांनी असं सांगितलं एका महिलेला की पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण झालं की त्यांना विचारायचं, नेहरू तुम्ही म्हणता स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? ठरल्याप्रमाणे नेहरूंचं भाषण झाल्यानंतर त्या स्त्रीनं प्रश्न विचारताना तुम्ही किती धाडसीचा विचार करा, तिला चक्क कॉलर पकडली नेहरूंची. आणि ते म्हणाले, नेहरू बाबा तू म्हणतो मला स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? नेहरू म्हणाले, पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य. त्यामुळे पंतप्रधानांची कॉलर पकडायची असते, ते कोणीही असो. ज्या प्रकारचं स्वातंत्र्य म्हणजे ते केवळ संविधानामध्ये असं उपयोग नसतं, प्रत्यक्ष व्यवहार कशा प्रकारचा. म्हणजे जयशंकर पिल्लई नावाच्या कार्टुनिस्टनं नेहरूंची अत्यंत, नेहरूच काय, नेहरू, गांधी, आंबेडकर सगळ्यांच्या अनुषंगानं अत्यंत की काही वेळेस तर आवडणार नाहीत, रुचणार नाहीत अशा प्रकारचे व्यंगचित्र काढले. आणि एका व्यंगचित्रामध्ये चक्क त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना गाढव दाखवलं. काश्मीर प्रश्नाच्या अनुषंगाने काहीतरी ते व्यंगचित्र होतं. तुम्ही कल्पना करा, पंतप्रधानांना गाढव दाखवलं. पंतप्रधानांनी त्यांना बोलावलं आणि म्हणाले, वुड यू प्रेफर कॉफी विथ डॉग? गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल का? के शंकर पिल्लई यांच्या घरावरती ईडीची धाड पडली नाही, त्यांच्या घरी सीबीआय गेलं नाही, रासुका त्यांच्यावरती लावला गेला नाही, त्यांना कुणीही अल्प नक्सल म्हटलं नाही. त्यांना म्हटलं की कॉफी प्यायला आवडेल. हा तो भारत आहे, हे गणराज्य म्हणून म्हटलं हे वेगळं गणराज्य. अशा प्रकारचा विरोध. आणि म्हणून एवढंच म्हणून थांबले नाहीत. नेहरू म्हटले, डोंट स्पेअर मी शंकर, माझ्यावर टीका करणं कधीही थांबवू नकोस. अशा प्रकारची स्वातंत्र्याची कल्पना ही या लोकांना मान्य होती. तुमचा आणि माझा विचार वेगळा होता. आता रविवार सरांनी खूप चांगला उल्लेख आहे. ते म्हटले की अतिशय चिकित्सक अशा प्रकारची मांडणी पूर्णपणे विचारांवरती होते, ती झाली पाहिजे. कर नाही, तीच तर परंपरा भारताची. अमर्त्य सेन यांनी आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स मध्ये हेच तर म्हटलं की आजपर्यंत आम्ही याच प्रकारे, ज्याला आमचा हेगेल म्हणतो की वाद प्रतिवाद संवाद, हीच तर परंपरा आहे, त्याच्यातूनच शेवटी होणार. आणि संविधान सभेमध्ये अशा प्रकारचे वाद प्रतिवाद झाले म्हणून तर संविधान निर्माण झालं. त्यांना तर स्वातंत्र्याची कल्पना मान्य नसती तर हे संविधान जन्मात आलं नसतं. यावरून उल्लेख केला पाहिजे. फेब्रुवारी 1948 मध्ये भारताच्या संविधानाचा ड्राफ्ट जो आहे, मसुदा जो आहे, तो सार्वजनिक केला गेला आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा संविधान सभेमध्ये वाद झाले.
हे सार्वजनिक करायचे की नाही, सामान्य लोकांना काय करणार संविधानामध्ये. तेव्हा तर 15% लोक साक्षर, बाकी सगळे अडाणी. अडाणी म्हणजे निरक्षर म्हणतो आम्ही. त्याच्यामुळे ते लोक काय सांगणार संविधानाविषयी. पण भारताच्या संविधान सभेच्या सचिवालयानं हा निर्णय घेतला. तेव्हाची ती जी कॉपी होती, ड्राफ्टची जी कॉपी होती, 1 रुपयाला होती. हिंदुस्थान टाइम्स पासून ते सगळ्या आकाशवाणीवरती जाहीर घोषणा झाली की तुम्हाला संविधानामध्ये काय असावं असं वाटतं तुम्ही कळवा. म्हणजे आसामच्या आसाममध्ये चहा पिकवणाऱ्या शेतकऱ्यापासून ते केरळ मधल्या कामगारांपर्यंत अनेकांनी पत्र दिली संविधान सभेच्या सचिवालयाला की आम्हाला वाटतं संविधान कसे असावं. कोणतरी केमिकल इंजिनियर लिहितोय की माझा काही राज्यशास्त्र विषय नाही, कायदा विषय नाही, पण माझं पण गांभीर्यानं ऐकलं जातं. यातल्या प्रत्येक सूचनेला 6 गोल्स अशा प्रकारची आपल्या सचिवालयाने दिली. हजारो सूचना आल्या, त्यातल्या काही सूचना या पटलावरती घेतल्या गेल्या. काही सदस्यांना तर संविधान सभेच्या सल्लागार समितीवरती नियुक्त केले. स्वातंत्र्याची कल्पना काय असते, लोकशाहीवादी कल्पना काय असते लक्षात. आपल्याकडे आणि ते सांगितलं जातं की काही अभिजनांनी मिळून तयार केलं, काही वकिलांनी मिळून तयार केलं. आणि ते फक्त अभिजन नव्हते, काही त्या 284 सदस्यांनी केलेलं नाही. त्यांनी इथल्या सामान्य माणसाचा विचार सुद्धा घेतला की त्यांना काय वाटतं संविधानामध्ये असावं. मी सांगतो एवढ्यासाठी की संविधानाचा आणि माझा तुमचा संस्था आहे तो जैविक आहे. आणि हे पीपल्स कॉन्स्टिट्यूशन असो किंवा ऑर्डिनरी शासनाची मांडणी असो, याच्यातनं हे स्पष्टपणे समोर आले. जशी स्वातंत्र्याची कल्पना, तशी समतेची मूलभूत कल्पना जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रह. कलम 14 ते कलम 18 याच्यामध्ये समतेचा सगळा विचार मांडले. म्हणजे साधं विधान मगाशी जसं म्हटलं मी की ऑल मेन आर इक्वल, ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल, या सगळ्या एका वाक्यापर्यंत यायला सुद्धा मोठी लढाई. म्हणजे ती इतकी मोठी लढाई आहे. उदाहरणार्थ कलम 18 आपल्याकडचं असेल ज्याचं म्हणतात की कुठले रॉयल टायटल्स नाही. म्हणजे कोणालाही उमराव काय त्यांचे वतनदारी वगैरे असं असणार. ही चर्चा सुरू असताना राजकुमारी अमृत कौर या एक संविधान सभेच्या सदस्य होत्या आणि त्यांना एक जण असं म्हणाला, तुम्हाला राजकुमारी काय म्हणायचं. ते राजकारण राजकुमारी आपल्याला आज कल्पना आहे राजे महाराजे, तसं नाही म्हटलं तर काय होतं याची आपल्याला कल्पना आहे. तर त्या क्षणी अमृत कौर म्हटलं की इथून पुढे तुम्ही राजकुमारी नका म्हटलं, मला फक्त अमृत कौर मिळत. हे ऐकल्यानंतर बी एस राव म्हणतात मला ही सर नका म्हणू, कारण सर हा ब्रिटिशांनी दिला तिथं. आम्ही सरही नाकारतो, आम्ही राजकुमारी म्हणणे नाकारतो, ते सगळेजण समान आहेत. ही मूलभूत प्रेरणा, हा विचार हा असा जन्माला नाही. या प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे जगातील कदाचित एकमेव असे महापुरुष असावे की ज्यांनी चुकीचं, घातक, कर्मठ अशा प्रकारचं संविधान होण्याची नाव ते जाळलं 25 डिसेंबर 1927. आणि कशा प्रकारचं संविधान असावं याच्यावर सुद्धा भरीव योगदान दिलं. कशाला नकार द्यायचा आणि कशाला होकार द्यायचा हे बाबासाहेब. म्हणजे आज आपण कलम 17 म्हणतो की अस्पृश्यतेवरती बंदी आहे, पण त्या अस्पृश्यतेवरती बंदी असण्याचा कलम येण्यासाठीची लढाई जी आहे ती सगळ्या सामाजिक समतेच्या आंदोलनानं निर्माण केलेली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. मग अशी मला ऐकायला मिळालं की कुरसाळे सरांनी तिथे पूर्ण वर्षभर या एका पुस्तकावरती आणि या विचारावरती व्याख्यानमाला चालवली वर्ष. हे पुस्तक खरं म्हणजे भाषण आहे बाबासाहेब. जातपात तोडक मंडळ नावाच्या एका मंडळाने बाबासाहेबांना लाहोरमध्ये भाषणाकरता आमंत्रित केलेलं होतं. आणि तिथले जे ऑर्गनायझर होते ते आमच्या दहिफळे सरांसारखे एवढे काही उदारमतवादी नव्हते. तर त्यांनी स्क्रिप्ट मागितली. यांनी मला तशी स्क्रिप्ट मागितलेली नाही. बाबासाहेबांनी स्क्रिप्ट लिहून दिली आणि जेव्हा त्यांनी ती स्क्रिप्ट दिली बाबासाहेबांचं भाषण करत असेल. ते भाषण म्हणजे हा ग्रंथ. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं की हा जो जात
म्हणजे हा जो चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ही एखाद्या 4 मजली इमारतीसारखी. सगळ्यात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि शूद्र. प्रॉब्लेम काय होतो, या बिल्डिंगला लिफ्टच नाही. उंची है बिल्डिंग, लिफ्ट तरी बंद आहे. तो खालच्या मजल्यावरला माणूस वर जाऊ शकत नाही, वरच्या मजल्यावर माणूस खाली येऊ शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ आता दैफळे साहेबांचा परिचय करून दिला. उद्या ते जर असं म्हणाले की कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे पण नियोजन करायला लागतं, हे पण श्रमाचं विभाजन आहे. दैफळे सर जर म्हटले की मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मीच परिचय करून देणार, कारण माझे वडील परिचय करून द्यायचे, माझे आजोबा परिचय करून द्यायचे, माझी मुलं पण परिचय करून देते. काय चाललंय? या प्रकारची व्यवस्था होती. त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की हे केवळ श्रमाचं विभाजन नाहीये, दिस इज नॉट डिव्हिजन ऑफ लेबर, दिस इज डिव्हिजन ऑफ लेबरर्स. हे श्रमिकांचं पण विभाजन. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं विभाजन जर असेल तर इथे समता नांदू शकत नाही. तर तुम्ही आम्हाला माणूसच मानत नाही, आमचा स्पर्श झाला तर विटाळ होतो. असं सगळं असेल तर अस्पृश्यतेवरती बंदी ही संविधानातच असली पाहिजे. ती एका धर्माची प्रथा आहे, पण धर्माच्या क्षेत्रामध्ये आम्ही हस्तक्षेप करा, कारण मानवी प्रतिष्ठा जिथे नाकारली जाते त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा सारा समतेचा विचार हा बाबासाहेबांनी मांडला. याच्या सोबत आणखी एक महत्वाचं मूल्य आहे, ज्याचा खरं म्हणजे फारसा विचार होत नाही. कारण ते नेमकं सांगायचं कसं, त्याचे कलम कुठली नेमकी, ते कलमे बंधुतेच. खरं म्हणजे बंधुता या शब्दाविषयी स्त्रीवाद्यांनी पहिल्यांदा आक्षेप घेतला. मग म्हटल्याप्रमाणेच की बंधुता, मग भगिनींचं काय? आजकाल तर भगिनी फार लाडक्या आहेत. भगिनी भाव असा शब्द प्रयोग आला. आपल्या कल्पना आहे LGBTQIA+ इथपर्यंत लिंग भावाची चर्चा केलेली आहे. त्यामुळे भगिनी भाव शब्दाला सुद्धा आक्षेप घेतला गेला. आम्ही आमच्या पुस्तकामध्ये सहभाव हा शब्द वापरतो. आणि बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यत्रयी आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडून उसनवारीनं घेतलेली नाही. यावर तू सांगितलं पाहिजे, मी मग म्हणालो की सगळं पाश्चात्यांकडनं घेतलंय वगैरे वगैरे. हे असं आम्ही पाश्चात्यांकडनं उसनवारीने घेतलेलं नाही, ते आम्ही आमच्या परंपरेत घेतलेलं आहे. ते बुद्धाच्या मेत्तामधून घेतलंय, ते चारबागाकडून घेतलेलं आहे, ते कबीराकडून घेतलेलं आहे, ते तुकारामाकडे घेतलंय, ते ज्ञानोबाकडनं घेतलेलं आहे, ते महानुभावांकडनं घेतलेलं आहे. या परंपरेतनं हे आलं. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे असं अचानक आभाळाच्या टपाचं नाही. असं म्हणतात बाबासाहेब म्हणतात, फ्रेंच राज्यक्रांतीनं स्वातंत्र्याचा उद्घोष केला पण समतेच्या मूल्याचा बळी दिला. रशियन राज्यक्रांतीनं समतेचा विजयकार केला पण स्वातंत्र्याचा बळी दिला. स्वतंत्र भारतासमोरचा सगळ्यात मोठा आव्हान जर कुठलं असेल तर ते स्वातंत्र्य आणि समता यांचं सहअस्तित्व जे बंधुतेपासून वेगळं करत आहे. आणि त्याच्यामुळे या 3 मूल्यांवरती आधारित हा देश उभा आहे. किंबहुना लोकशाहीचं हेच सगळ्यात मोठं अधिष्ठान आहे. तुम्ही लोकशाहीची कल्पना स्वातंत्र्य, समता, बंधुतेशिवाय करूच शकत. अशा प्रकारचा विचार हा बाबासाहेबांनी मांडला. कारण हा देश ज्या विविधतेवरती उभा, तुम्ही कल्पना करा, अख्ख्या युरोपीय महासंघाची लोकसंख्या साधारण 50 कोटीच्या आसपास. एकट्या भारताची लोकसंख्या आपल्याकडे अजून जनगणना झालेली नाही, जात नाही वगैरे पुढचा मुद्दा आहे, पण जनगणना झालेली नाही. पण साधारणपणे 140 कोटीच्या वगैरे आसपास आपण असतो. फक्त लोकसंख्या म्हणून नव्हे, विविधतेचा निर्देशांक जर काढला तर कदाचित जगामध्ये भारताचा नंबर हा पहिल्या 5-6 मध्ये लागेल. एवढी विविधता, त्याचं समायोजन कसं करायचं, आणि ते करायचं असेल तर तुम्हाला बंधुतेच्या मूल्याशी, आणि हे बंधुतेचं मूल्य जे आहे तर तुम्हाला सहकार्याशी वृत्तीचं. मानवी स्वभाव नेमका कसा आहे, तो स्पर्धात्मक वृत्तीचा आहे की सहकार्याशी वृत्तीचा आहे, हा अतिशय मूलभूत आदिम प्रश्न आहे. त्याचं उत्तर आता सापडलेलं नाही. पण आपण सहकार्यशील वृत्तीवरतीच हा देश उभा करतो आहोत. म्हणून तर कलम 36 ते कलम 51 मध्ये जी राज्य संस्थेसाठीची मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यामध्ये तत्व तुम्हाला दिसत की आपण एकत्र येऊन कसं काम करू शकतो. म्हणजे आफ्रिकेमधलं एक उबुंटू नावाचं तत्वज्ञान ते असं म्हणतं की आय एम बिकॉज यू आर.
मी आहे. मी का आहे? कारण तुम्ही आहे. देकारचं फार प्रसिद्ध विधान आहे, आय थिंक देअरफॉर आय. मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे. उबंतू म्हणतं मी का आहे कारण तुम्ही आहात. याचा अर्थ हातामध्ये हात घेतल्याशिवाय, आपण आपलं सामूहिक अस्तित्व असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बंधुतेचा हा मूलभूत विचार हा कुठल्या एका कलमामध्ये नाही, पण तो अख्खे संविधान आहे. 30 जानेवारी 1948 गांधीजींची हत्या झाली आणि या हत्येनंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाबासाहेबांचं भाषण आहे, त्यामध्ये ते फ्रॅटर्निटी विषयी बोलताय आणि त्याच्यानंतर फ्रॅटर्निटी हा शब्द संविधानाच्या उद्देशिकेला आहे. राजमोहन गांधींनी याविषयी लिहिलंय. तेव्हा हा शब्द जेव्हा येतो ना, तेव्हा एका महात्माने रक्त सांडलं होतं. हा शब्द असाच नाही आहे. त्या प्रत्येक शब्दासाठी, त्या प्रत्येक मूल्याकरता स्वातंत्र्य सैनिकांनी अक्षरशः रक्त सांडलं. त्या अधिष्ठानावरती हा देश, त्याची जाण आपण आज नाही ठेवली तर आपल्या यांची करंटी आपणच असतो. या तीनही मूल्यांचा समुच्चय म्हणजे खरं तर लोकशाही. जे मी म्हटलं तसं आपल्याला एक संविधानाची एक ओळख मिळाली, सामूहिक ओळख मिळाली, त्याच्यासाठीची प्रतिकात्मक ओळख सुद्धा मिळाली, पण तेवढंच पुरेसं नाहीये. शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला सामूहिकपणे निर्णय घ्यायला लागतात. आपण नेहमी अब्राहम लिंकनची व्याख्या सांगत असतो, लोकांनी लोकांचे म्हणजे काय, तर ही सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे आणि सामूहिक निर्णय प्रक्रिया असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार पाहिजे. लोकशाहीची तर पूर्व अट. तुम्हाला वाटेल की कुठल्याही लोकशाही देशामध्ये असंच असेल, आवर्जून सांगितलं पाहिजे. 2009 साली बराक ओबामा हे भारतामध्ये आलेले होते. तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक भेटले. मनमोहन सिंगांना पुस्तक भेटलेलं का? मनमोहन सिंग वाचायचे. सुशिक्षित पंतप्रधान होते ना, त्याच्यामुळे त्या पुस्तकावर त्याचं लिहिलेलं होतं, ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातील सगळ्यात जुनी लोकशाही अमेरिका, 1776 स्वातंत्र्य मिळालं. आणि जगातली मोठी लोकशाही म्हणजे आपण मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरे म्हणतात. त्याच्यामुळे जगातल्या जुन्या लोकशाहीतून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. आता 3 महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं, ते सीताराम येचुरी तिथे उपस्थित होते. तुम्हाला कल्पना आहे की डाव्यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग होता त्या सरकारमध्ये. ते म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही जगातली मोठी लोकशाही पण नाही आहात आणि जुनी लोकशाही पण नाही. आता ओबामा सुद्धा वेल ग्रेड पर्सन, म्हणजे आताचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्यासारखा नाही. तुम्ही असंच काय म्हणताय? तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तर असे हात धरले, पण तुम्ही सर्वांना मतदानाचा अधिकार दिला 1964 ला. भारताला स्वातंत्र्य मिळतं, संविधान लागू होतं आणि प्रत्येकाला वयवर्ष 21 आणि 6 महिने वास्तव्य त्या प्रत्येकाला आपण मतदानाचा अधिकार मान्य केला. ही भारताच्या लोकशाहीची गाथा आहे. हा भारत असाच नाही घडला, हे मान्य केलं गेलं. अनेक स्त्रिया जे स्वतःचं नाव सांगायचं नाही, चक्क त्यांची नावं अमुकची बहीण, तमुकची पत्नी अशा प्रकारे नोंद केली गेली, पण त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असलं पाहिजे असा आग्रह. म्हणजे आपले संविधान सभेतले सदस्य आणि राज्यकर्ते मतदार यादीमध्ये लोकांची नावं असावीत म्हणून प्रयत्न करत होते, वगळण्यासाठी प्रयत्न करत नव्हते. जेणेकरून इथल्या सर्वसामान्य माणसाला आपण मत नोंदवता आलं पाहिजे. एवढंच नव्हे, बाबासाहेब आंबेडकरांनी ते तितके बारीक सूचना दिलेल्या आहेत की काही गावामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा वायव्येकडनं जा. गावामध्ये शिरताना कशामुळे सांगितलं एवढं? कारण त्या गावाचा नकाशा जेव्हा आपण पाहतो, गावकुसा बाहेरच्या जाती यांना वगळता कामा नये. त्यांचा सुद्धा मतदार यादीमध्ये समावेश झाला. राजेंद्र प्रसाद तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू विचारतायत, काही ट्रान्सजेंडर येतो, काही तृतीयपंथी लोक, त्यांचं काय करायचं? खरं म्हणजे तृतीयपंथी शब्दावरशी सुद्धा आता आक्षेप घेतलेला आहे. पहिले कोण दुसरे कोण हे तृतीय असते, त्यामुळे पारलिंगी शब्द आता वापरला जातो. आजही या प्रश्नाविषयी बोलायचं आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं. नेहरू म्हणजे आपल्याला 82, वय वर्ष 21, 6 महिने वाचले. 6 महिने वाचले सुद्धा कशामुळे?
फाळणी झालेली होती, मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत होतं. बरोबर वर्ष 21 ठरवायचं नसतं. आजही आपल्याला माहिती आहे की कागदोपत्री किती अडचण असते. हे म्हणतात कागज दिखाएंगे कागज नाही दिखाएंगे वगैरे आपल्याला लोक सांगायचे की जेव्हा 33चा दुष्काळ आला तेव्हा मी एवढा होतो, त्याच्यावर नोंदी केली आणि अखेरीस पहिली मतदार यादी तयार झाली. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मोठी गोष्ट काय, जेव्हा तुम्ही युरोपचा आणि अमेरिकेचा इतिहास पाहता तेव्हा लक्षात येतं की स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळू नये याच्याकरता प्रयत्न केले. किंबहुना पहिली जी सगळी फेमिनिस्ट फेमिनिझमची पहिली वेव्ह जी आहे, पहिला टप्पा जो आहे तो प्रामुख्याने या हक्कांसाठीच नव्हता, सफराजेट मुवमेंट. आणि त्याच्यामध्ये कंडिशनल वोटिंग देण्यात आलं, म्हणजे काही अटी, बिनशर्त नाही, काही अटी असतात. उदाहरणार्थ काय, तर स्त्रियांचं ग्रॅज्युएशन तर झालेलं असलं पाहिजे, त्यांच्या नावावरती स्वतःचं घर असलं पाहिजे. अहो आजही महिलांच्या नावावरती संपत्ती नसते. हक्क सोड पत्रावरती जेव्हा बहीण सही करते तेव्हा ती राजकीय होते. अशी आजची अवस्था. तेव्हा तर ते काय असेल तर कारणच नाही. असे सगळे प्रयत्न केले गेले जेणेकरून महिलांना नाकारलं जाईल. पण आपल्या संविधान कर्त्यांनी जाणीवपूर्वक इथल्या सर्वांना हक्क कसा मिळेल म्हणून हे मत जे आहे ते फार अमूल्य मत आहे. ते 1,500 विकण्याची गोष्ट नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं मत हे लोकशाहीमध्ये मांडता यावं आणि अशा प्रकारची लोकशाही रचना असावी, हा सगळा संविधान कर्त्यांचा आग्रह होता. हे त्यांचं स्वप्न होतं, अशा प्रकारचा भारत असेल की जिथे प्रत्येकाला निर्भीडपणे आपलं मत मांडतंय. कारण लोकशाही मुळात संवादावरती असते. तिथे असहमतीला अवकाश असतो, डिबेट असतो, डिसेंट असतो, आणि तो जरा डिसेंट पद्धतीने असतो, किमान सभ्यपणे. असहमती असेल तर चिरकूनच टाकायचं, संपून टाकायचं, अशा प्रकारची व्यवस्था. त्यामुळे हा सगळा लोकशाहीचा विचार जो आहे तो काही कलम 326 मध्ये मतदानाचा अधिकार दिला झाला असं नाही. जसं ते लोहियांचं विधान आहे, जिंदा तुम्ही 5 साल का इंतजार नाही करता, त्यामुळे ते मतदान केलं म्हणजे 5 वर्ष वाट बघा. अशा प्रकारची लोकशाही नसते. लोकशाही ही जीवनशैली आहे, तो दररोजचा भाग आहे. आणि तो जर असेल तर आपल्याला लोकशाहीचे मूल्य कळायला पाहिजे आणि आपल्या जगण्यामध्ये ते कसं येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यासोबत आणखी महत्वाचं मूल्य धर्मनिरपेक्षता. म्हणजे अनेकदा हे सांगितलं जातं की धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानाच्या उद्देशिकेत नव्हता आणि तो असा घुसडला गेला तुमच्याही न कळत. आणि पाणी लागू होती, इंदिराबाईंनी तो असा हा शब्द घुसडला. ही गोष्ट खरी आहे की 42व्या घटना दुरुस्तीनं धर्मनिरपेक्ष शब्द आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत आला. पण धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान हे पहिल्यापासून भारतीय संविधानामध्ये होतं. संविधानाचा कलम 25 सांगतं की प्रत्येकाला संसद विवेकाचं स्वातंत्र्य आहे. धार्मिक स्वातंत्र्य नाही म्हटलं, संसद विवेक. संसद विवेक म्हणजे काय चांगलं, काय वाईट, काय सत्य, काय असत्य हे करण्याची, याची पारख करण्याची बुद्धी तुम्हाला आहे असं समजून, आपल्याला आहे असं समजून आपल्याला दिलेला हा अधिकार आहे, किंवा मान्य केलेला अधिकार. अधिकार दिलेले नाहीत, अधिकार मान्य केलेले. ते अधिकार होतेच आम्हाला, हे संविधानानं मान्य केलं. याचा अर्थ असा की मी केवळ माझ्या पालकांचा धर्म स्वीकारावा अशातला भाग नाही, मी अमुकच धर्म स्वीकारावा अशातला भाग. मी कोणताही धर्म स्वीकारू शकतो किंवा मी नास्तिक असू शकतो, हे संविधानानं पहिल्यापासून मान्य केलं. संविधानाच्या म्हणजे मूळ संविधानामध्येच हे आहे. म्हणजे अशी कल्पना केली की मी एका घरामध्ये राहतोय आणि त्या घराच्या वरती मी पाठी लावलेली नाही. मी 15 वर्षाला पाठी लावली तर तुम्ही सांगणार की मी गाव राहायला आलो नाही. धर्मनिरपेक्षतेबाबतचा जो डिबेट आहे, ज्या प्रकारची भाषा की 42व्या घटना दुरुस्तीने घुसडलं गेलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि विशेषतः आज हे सांगणं महत्वाचं याचं कारण असं की सगळा लढा हा धर्मनिरपेक्ष भारत की इथे हिंदू राष्ट्र घडत अशा प्रकारचा आहे. म्हणजे जेव्हा 1950च्या दशकामध्ये सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा होता आणि त्या सोहळ्याला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित राहणार होते, तेव्हा नेहरूने त्यांना पत्र दिलं की माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एका संविधानिक पदावरती आहात, कुठल्याही एका धर्माच्या इव्हेंटला किंवा कुठल्या एका कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू नये, यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरेला तडा जाईल.
बघा, तेव्हा भारताचे पंतप्रधान भारताच्या राष्ट्रपतींना पत्र लिहून हे कळवतात. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद त्यांचं ऐकत नाही, ते म्हणतात मला स्वविवेकाधीन अधिकार आहे, डिस्क्रिशनरी पॉवर आहे. आता विवेकाधीन अधिकार, आता विवेक कोणाच्या त्यांचा अधीन होता हे मी बोलत बसत नाही, पण ते त्या कार्यक्रमाला गेले. त्याच्यानंतर सुद्धा जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. दर 15 दिवसांनी नेहरू देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायचे. ते म्हटले राष्ट्रपती जरी गेलेले असले तरी माझी सर्व मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की तुम्ही कुठल्याही अशा प्रकारच्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावता कामा नये. धर्माला विरोध नाही, नेहरूंचा धर्माला विरोध नव्हता. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला विरोध नाही, हे सुद्धा एक प्रकारचं मिथक किंवा एक गैरसमज निर्माण केलेला आहे. मी हिंदू आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, मी मुस्लिम आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, याच्यामध्ये काहीही आंतरविरोध नाही. मी माझ्या धर्माचं पालन करतो आणि त्याच वेळेस मी धर्मनिरपेक्ष असू शकतो. याचा अर्थ असा की मी सर्व धर्मांना समान मानतो, दुसऱ्याच्या धर्म स्वातंत्र्याचा आदर करतो आणि राज्यसंस्था मला सांगत नाही की मी अमुक धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचा हा साधा सोपा अर्थ. पण भारतीय धर्मनिरपेक्षता त्याहून वेगळी आहे. म्हणजे पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचं जे मॉडेल आहे ते असं म्हणतं की धर्माच्या क्षेत्रामध्ये राज्यसंस्थेने हस्तक्षेप करायचा नाही आणि राज्यसंस्थेच्या क्षेत्रामध्ये धर्माने हस्तक्षेप करायचा. थोडक्यात मेरे अंगठी में तुम्हारा क्या काम, अशा प्रकारची ती व्यवस्था. भारताने हे मॉडेल नाकारलं. मगाशी मी उल्लेख केला कलम 17चा. अस्पृश्यतेवरील बंदी ही एका अर्थाने धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप आहे. आम्ही म्हटलं की नाही, आम्ही हे मान्य नाही करणार. धर्माच्या क्षेत्रामध्ये आपली राज्यसंस्था हस्तक्षेप करते आणि ती कशासाठी करते? मूलभूत हक्कांचं रक्षण व्हावं, मानवी प्रतिष्ठा जपली जावी, याच्याकरता आम्ही हा हस्तक्षेप करणार. उद्या तुम्ही म्हणाल की नरबळी आमच्याकडची प्रथा आहे, लोकांना मारा, त्याच्याकरता काय मी कलम 21 सांगत असू की आम्हाला जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे धर्मनिरपेक्षतेचं वेगळेपण जे त्याच्या सोबतच आपण, तुम्ही म्हणता सगळं काय तुम्ही म्हणता सगळे धर्म समान, पण तरी त्यांचे मात्र लाड केले जातात फार. त्यांचे म्हणजे कोणाची तुम्हाला माहिती? मुस्लिमच. कॉम्रेड पानसरेंचे पुस्तकच आहे मुस्लिमांचे लाड नावाचे. त्यांना बघा कलम 29 कलम 30 मध्ये एवढे अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांचं लांबूल चलन केलं जात आहे. त्यांची लोकसंख्या किती वाढत चालली आहे. मी मध्यंतरी एका कार्यक्रमात विचारलं एकाला किती वाढत चालली, म्हटलं किती लोकसंख्या आहे, कारण आपल्याला जनगणना झालेली असताना माहिती नाही नक्की किती आहे. म्हटलं तेवढीच आपल्या ज्ञानात भर पडेल. तो म्हटलं 45% म्हटलं आता मुस्लिम आहेत. म्हटलं काही खरं नाही, म्हणजे पुढच्या 1 दशकभरामध्ये मुस्लिम हिंदूंना क्रॉस करत. म्हटलं हो, तीच तर भीती आहे. 1951 साली मुस्लिमांची लोकसंख्या होती 9.80%. 2011 शेवटची जनगणना झाली तेव्हा 14.30 किंवा असं काहीतरी आकडा तो आहे. म्हणजे 60 वर्षांमध्ये साधारणपणे 4-4.5% त्यांची लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणजे माहितीसाठी ही कलम 29-30 मध्ये अल्पसंख्याकांना अधिक कसं काय बरं? हे बरोबर नाहीये. ही नेहमीची ओरड असते. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचं ऐकलं गेलं पाहिजे, हे म्हणणं बरोबरच आहे. तर शेवटी आपण मेजॉरिटीनं बहुसंख्य लोक जे म्हणतील तेच निवडतो. अशी कल्पना करा की एका ट्रेन मधून 4 माणसं चाललेली, 4 पुरुष चाललेले. ज्याचा जो पहिला पुरुष आहे त्याला सिगरेट ओढायची, म्हणजे तो चेन स्मोकर. दुसरा जो आहे तो कधी कधी सिगरेट ओढतो, पण त्याला कोणी सिगरेट ओढण्याचा काही प्रॉब्लेम नाही. तिसरा जो आहे तो कधी सिगरेट ओढत नाही, पण त्याला काही त्रास. आणि चौथा जो आहे तो सिगरेट ओढत पण नाही, पण त्याला दम्याचा त्रास. असे 4 पुरुष चाललेले आहेत एका ट्रेन मधून. आता आपण असा प्रश्न विचारा की पहिल्या माणसानं, पहिल्या पुरुषानं सिगरेट ओढली पाहिजे की नाही? हा या ना? उत्तर काय असेल? निकाल काय असेल? निकाल काय असेल? 3-1 75% बहुमतानं हा निर्णय झाला की पहिल्या पुरुषानं सिगरेट ओढलीच पाहिजे. बहुमतानं निर्णय झाला. त्या चौथ्या माणसाचा जीव घेणं, पण निर्णय तुम्ही लोकशाहीवादी पद्धतीने घेतला.
या निर्णयाला लोकशाहीमध्ये निर्णय म्हणता येईल का? हा निर्णय बहुसंख्य लोकांचा विचार घेऊन घेतला गेला. याचा अर्थ असा की बहुसंख्य असणं म्हणजे लोकशाही, बहुसंख्य असणं लोकशाहीमध्ये महत्वाचं आहे. आमच्या संतांनी तर सांगून ठेवलं, सत्य असत्याशी मन केले काही मानिले नाही बहुमतात. आणि आता तर बहुमताला मानण्याचं कारणच नाहीये. ज्या प्रकारचे निकाल आहेत, ज्या प्रकारची निवडणुकीची प्रक्रिया असं असताना या बहुमताला मानण्याचं काही कारणच नाही. बहुमताच्या पलीकडे काहीतरी सत्य असू शकतं, ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता जो इथला अल्पसंख्य वर्ग आहे त्याचं म्हणणं सुद्धा त्याला मांडता आलं पाहिजे. उद्या कोणी असं म्हणेल की मॉब लिंचिंग सुद्धा झुंड येते आणि हत्या करते, ते सुद्धा लोकशाहीमध्ये आहे. कारण त्यातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटतं, त्या भागातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटतं की याची हत्या केली जावी. तुम्ही या हत्येला हे लोकशाहीमध्ये ठरवा. याचा अर्थ असा की लोकशाही असो, धर्मनिरपेक्ष असो, ही सगळी मूल्ये ही गुणात्मक आहे, संख्यात्मक नाही. आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या सगळ्या मूल्यांना एक गुणात्मक अर्थ, तात्विक अधिष्ठान आहे. त्याच्याशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही देशाची. आज अल्पसंख्य लोकांची ज्या प्रकारची अवस्था आहे त्याची आपण कल्पनाच करू शकत. म्हणजे मी आता त्याचा उल्लेख केला, मॉब लिंचिंग हा आपल्या सार्वजनिक शब्दकोशात शब्दच नव्हता. गेल्या 10-11 वर्षांमध्ये कुठल्याही निमित्तानं, मग ते तुम्ही काय खाता, काय पिता, कुठल्या प्रकारचं मांस तुमच्याकडे आहे, हे सगळ्या मुद्द्यावरून प्रचंड प्रमाणामध्ये द्वेष, विखार निर्माण करण्याचं राजकारण होतं. आणि म्हणून संविधानाशी बोलण्यात आले की हा विचार आमच्या संविधान सभेतल्या सदस्यांनी, संविधान कर्त्यांनी सांगितलेला नाही. आमचा विचार हा प्रेमाचा आहे, तो समतेचा. धर्मनिरपेक्ष शब्दासोबतच आणखीन एक शब्द जोडला गेला, त्या शब्दाविषयी फार आक्षेप होतो, तो म्हणजे समाजवाद. समाजवाद हा अतिशय मूलभूत असा विचार हा भारताच्या संविधानाच्या पुन्हा एकदा 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. आणि त्याच्या सुरुवातीला मला वाटतं 38 मध्ये असं म्हटलेलं आहे की संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये याच्यासाठी राज्यसंस्थेनं प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे संपत्ती एकाच्या हातामध्ये किंवा दोघांच्या हातामध्ये, दोघांच्या आणि दोघांच्या हातामध्ये असू नये, अशा प्रकारची अपेक्षा ही संविधानाने व्यक्त केलेली. तिचं न्याय्य वाटप झालं पाहिजे. ते जर नाही झालं तर इथे लोकशाही नांदू शकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं फार महत्वाचं आणि मूलभूत विधान आहे. ते असं म्हणाले होते 25 नोव्हेंबर 1949 भाषणामध्ये की उद्यापासून आपण एका आंतरविरोधाच्या जगामध्ये प्रवेश करतो. एक असं जग जिथे राजकीय लोकशाही असेल, म्हणजे एक व्यक्ती एक मत समान पद, पण तिथे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही असेल. अशा एका आंतरविरोधाच्या जगामध्ये आपण प्रवेश करतो आहोत, तेव्हा आपल्याची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे की आपण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही कशी निर्माण करणार. ती करायची असेल तर आपल्याला समाजवादाचा विचार हा समजावून जातो. जो शेवटचा माणूस आहे, गांधींच्या भाषेत सांगायचं तर अंत्योदय ज्याला ते म्हटले, की जे स्वातंत्र्याचे सूर्यकिरण लाल किल्ल्यावरती 15 ऑगस्ट 1947 पडले, ते झोपडीपर्यंत पोहोचणं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, हा समाजवादाचा मूलभूत विचार आहे. आणि तो विचार घेऊन त्या सगळ्या संस्था स्थापन झाल्या, कल्याणकारी राज्य संस्था स्थापन झाल्या. नेहरूंच्या काळातच आपल्याला दिसतं की अनेक अशा संस्था या समाजाच्या तत्वावरती उभा राहिल्या. आणि तेव्हा तर एका बाजूला उद्योगपतींचं मोठं म्हणजे प्रेशर होतं. बिर्ला, टाटा या सगळ्यांनी मिळून जी बॉम्बे योजना तयार केलेली होती ती एका बाजूला होती. दुसऱ्या बाजूला एम.एन. रॉय सारखे लोक सांगत होते की सगळ्याच तुम्ही राष्ट्रीयकरण करून टाका. म्हणजे कुरुंदकरांच्या पुस्तकामध्ये, म्हणजे मागोवा म्हणजे पुस्तक आहे राजूरकर सर आणि कुरुंदकर सर मिळून लिहिलेलं, त्याचं समाजवादाविषयीचा प्रकल्प अतिशय महत्वाचा आणि मूलभूत. म्हणजे अगदी काँग्रेसमध्ये असतानाच, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच नेहरू या समाजवादी तत्वासाठी आग्रही होते. आणि त्यावेळेस अनेक उद्योगपती हे नेहरूंवरती नाराज झाले. गांधींना शेवटी नेहरूंना समजावं लागलं की इतकं टोकाचा आग्रह धरू नका. इथपासूनची सगळी परंपरा 1938लाच आपल्याकडे नियोजन समिती स्थापन करण्यात आलेली होती स्वातंत्र्यापूर्वी. आणि त्याच्यामध्ये आपले सुभाषचंद्र बोस,
आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मोठा सहभाग होता. तर मग हा सगळा विचार, दोन्ही बाजूचा सगळा विचार करून साकल्यानं कसं पुढे जाता येईल, ही सगळी विश्व अर्थव्यवस्थेची वाट जी आहे ती आपण निवडली. आपल्याला असं वाटतं की मुळामध्ये हे समाजवाद नावाचं मंडळ आहे. म्हणजे अनेकांच्या मनामध्ये समाजवाद म्हटल्यानंतर त्यांच्या समोर कोणतरी पक्ष येतो, काही नेते येतात. पण हा विचार नेमका काय? ढोबळ मनानं बोलायचं तर समाजवाद आणि भांडवलवाद या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये अतिशय मूलभूत प्रकारचा फरक कसा आहे? कारण तुम्हाला 3 प्रकारचे उत्तर द्यायला लागतात. कशाचं उत्पादन करायचं, ते कोणी करायचं आणि त्याचं वितरण कसं करायचं. हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं समाजवाद वेगळी देतो, भांडवलवाद वेगळी देतो. भांडवलवाद काय म्हणतो? उत्पादन कशाचं करावं? भाई जिसकी डिमांड आहे, जिची मागणी आहे, ते कोणी करावं? प्रायव्हेटनं करावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं. त्याचं वितरण कसं करावं? भाई जिसकी खिसे में जितना पैसा है, परचेसिंग कॅपॅसिटी, क्रय शक्ती. आता डिमांड ही कशाची असू शकते? म्हणजे मला वाटतं की मी काळा आहे, म्हणजे आहेच, म्हणजे वाटतं ना, तर मला गोरं व्हायचं आहे, तर मी फेअर अँड लवली वापरलं पाहिजे किंवा काय ग्लो अँड लवली वापरली पाहिजे वगैरे. ही डिमांड तयार करता येते, डिमांड जनरेट करता येते. पण गरज ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे समाजात. कशाचं उत्पादन केलं जातं? ज्याची गरज आहे. कशाची गरज आहे? जीवनावश्यक औषधांची गरज. कोविड काळात आपण हे पाहिलं, ऑक्सिजनची गरज होती, बेडची गरज होती, व्हेंटिलेटरची गरज होती, डॉक्टरांना सुविधा देण्याची गरज होती, टाळ्या खेळण्याची गरज नव्हती, विमानातून पुष्पवृष्टी करण्याची गरज नव्हती. ज्या काळामध्ये ही सगळी गरज होती त्या काळामध्ये गंगेमध्ये प्रेत सोडली गेली अशी अनेक माणसं होती की ज्यांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली नाही. म्हणजे त्या कोविड काळाच्या सगळ्या गोष्टींची मी आठवण करून देत नाही, पण त्यावेळेस ज्या संस्थेनं महत्वाची भूमिका बजावली ती होती NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. ती सुद्धा नेहरूच मानली. म्हणजे हा समाजवादाचा विचार इतका महत्वाचा होता आणि त्यातून सगळी संस्थात्मक उभारणी आपल्या संविधानकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी केलेली होती. आज हा समाजवादाचा विचार जो आहे तो सांगतो की गरज कशाची, त्याचं उत्पादन केलं जावं, त्याचे कोण करेल? ते उत्पादन राज्यसंस्था करेल. ही राज्य संस्थेची जबाबदारी आहे. त्याचं वितरण कसं होईल? जो सर्वाधिक गरजू आहे त्याला ते पाहिजे. अशा प्रकारची गोष्ट ही समाजवादामध्ये अध्ययन अभिप्रेत आहे. पण आज या समाजवादाच्या सगळ्या धोरणात पूर्णपणे वळसा घालून केवळ काही मोठबळ उद्योगपतींनाच कशा प्रकारचा फायदा होईल याच्या करण्याचे प्रयत्न होत आहेत हे आपल्याला दिसतंय. आणि आपण शांत, म्हणजे ज्या प्रकारची इकॉनॉमिक डिस्पॅरिटी, ही आर्थिक विषमता इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे कोविड काळामध्ये मला वाटतं सभागृहाचं असं कुणी नसेल, समजा एखादे मेडिकल वाले सोडून द्या, पण ज्यांचं उत्पन्न वाढलं असं कोणी नसेल. पण भारतामधले एक असे उद्योगपती होते, आहेत, की ज्यांचं उत्पन्न काहीशे पटींनी वाढलं कोविड काळामध्ये, जेव्हा कामधंदा होती काही नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारे वरवा संविधानाचा जे काय करायचा, पण संविधानाच्या विरोधी अशा प्रकारचं सगळं वातावरण जे आहे ते निर्माण करायचं, हे आपल्याला स्वच्छपणे आज दिसत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मगाशी मी सतत विवेकाचं म्हणालो, त्याच्यासोबतच ते डोक्यात ठेवलं पाहिजे की हा जसा मूलभूत अधिकार आहे तसंच आपले एक मूलभूत कर्तव्य आहे. ते कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार. म्हणजे 4 दिवसांपूर्वीच महाशिवरात्रीला अखेरीस आपला कुंभमेळा झाला आणि मलाही बरं वाटलं की किमान एका दिवसाच्या गॅप नंतर आपला राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू झाला. त्यामध्ये एका दिवसाचा गॅप होता, कारण दिवसेंदिवस विज्ञान दिन होत चाललेलं आहे. अशी सध्याची आपली अवस्था. तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा एक मित्र तिथे गेलेला होता आणि त्याने मला सांगितलं की डिजिटल कुंभस्नान नावाचा प्रकार, म्हणजे आपला फोटो जो आहे तो इथून मी व्हॉट्सअपवर पाठवायचा, तो माणूस त्याची प्रिंट घेणार, ती प्रिंट गंगेवर डुबवणार, झालं माझं स्नान.
मी कुंभावर श्रद्धा असणाऱ्यांचा कुणाचाही अवमान करत नाही. प्रत्येकाला आपापल्या श्रद्धा असण्याचा अधिकार. ज्यांना स्नान करायचं त्यांनी बिलकुल स्नान करावं. पण जेव्हा शेकडो माणसं मारली जातात, चेंगराचेंगरी होते, दररोजचे रिपोर्ट्स आहेत की हे पाणी प्राणघातक होत चाललेले, त्यातून साथ पसरत चाललेली, अशा प्रकारचे अहवाल आहेत, सरकारचेच अहवाल आहेत. आणि या सरकारनं कुंभमेळा नावाचं एक सरकारी इव्हेंटच करून टाकला एका धर्मासाठी. तुम्ही विचार करा, आकडे काही सांगतील 50 कोटी 65 कोटी काय जे असतील ते, जणू काहीतरी राष्ट्रीय कर्तव्य असं वाटत. मुद्दा हा नाहीये तुमच्या श्रद्धा काय, मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमच्या भवतालाकडे डोळसपणे पाहता येतं. म्हणजे आता दाभोलकरांच्या हत्येला जवळपास 12 वर्ष पूर्ण होत आहेत, की ज्यांनी हाच विवेकाचा विज्ञान निष्ठेचा दृष्टिकोन जो आहे तो समाजामध्ये पसरावा याच्याकरता प्रयत्न केले. आज याच्या बरोबर उलट गोष्टी सुरू आहेत. पण लोकांची अंधश्रद्धा किती आहेत की हा मेसेज जो आहे व्हॉट्सअपचा तो तुम्ही 10 लोकांना पाठवला तुमचं भलं होईल. म्हणजे हे कुठल्या मुलांना कुठल्या शास्त्रात त्या काळात व्हॉट्सअप होतं का? मी पुन्हा सांगतो, माझा श्रद्धेवरती आणि कोणाच्या याच्यावरती हे नाहीये, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार धुसर असते. कुठल्या क्षणी तुम्ही अंधश्रद्धाच्या झोन मध्ये जाता हे तुम्हालाही कळत. अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यातून आपण कुठल्या एका भयंकराला आमंत्रण देतोय याची आपल्याला कल्पना. म्हणजे अनेक लोक असे आहेत, म्हणजे माझे अनेक मित्र हे सायन्स शिकलेले, इंजिनिअरिंग केलेले, ते म्हणतात नाही त्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटीज आहेत बरं का. पुढच्या डॉक्टरांना माहिती नसेल म्हणून त्यांना सांगतो. अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच आहेत गंगेमध्ये. आता अशा प्रकारचे अहवाल तुम्ही सांगणार असाल, म्हणजे गणपती हे प्लास्टिक सर्जरीचं उदाहरण आहे हे आदरणीय पंतप्रधानांनी विधान केलेलं. आणि गुजरातच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तेजोमय भारत नावाचं पुस्तक आहे. दीनानाथ बात्रा नावाचे ते सद्ग्रस्त आहेत, त्यांनी हे पुस्तक आणलेली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावरती, गायीची पूजा केली तर तुम्हाला मुलं होतील, हे 8वीच्या पाठ्यपुस्तकात. एक राजा आहे, राजाला मूल होत नाही, राजा गायीची पूजा करतो, मुलं होत. गायींची सुद्धा माझ्या मनात श्रद्धा आहे. माझा सगळ्यांच्या श्रद्धांविषयी आदर आहे. 8वीच्या मुलांना तुम्ही हे काय सांगतो हे तुम्हाला हे कळत. महाराष्ट्रातला हा वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर तुम्ही उद्या संविधानाचं एक काय गणपतीच करणार आहात, मंदिरीच करणार आहात. ते केलं तुम्ही, सरकारनं केलेलं आहे. आपल्याकडच्या ज्या ITI सगळ्या संस्था आहेत त्यांनी संविधानाचं मंदिर केलेलं आहे. अशा प्रकारचं मंदिर जर तुम्ही स्थापन करणार असाल तर तो विचार कसा पोहोचेल. म्हणजे जे आमच्या संतांनी म्हटलं की एकत्र ओवी अनुभवावी, ते कलम तुम्हाला अनुभवता येत नाही का, ते असेल तर संविधानाला अर्थ आहे. पण याच्या ऐवजी जर तुम्ही हे मानत नसाल तर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. अशा प्रकारच्या गोष्टी ह्या दररोज केल्या जातात. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळं बोलतोय तिथे गेले 2.5 वर्ष कशा प्रकारचं सरकार होतं आणि आताही त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला नाही. तुम्ही विचार करा, 12 जानेवारी 2018 ला सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी एक पत्रकार परिषद घेतली. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेता येत नाही प्रोटोकॉल नुसार. ज्यांना पत्रकार परिषद घेता येत नाही ते घेतात, ज्यांनी घ्यायला पाहिजे. त्या पत्रकार परिषदेमध्ये हे 4 न्यायाधीश असं म्हणाले, भारताची लोकशाही धोक्यात. मी नाही न्यायाधीश म्हणा, त्यातले एक न्यायाधीश जे आहेत ते कालांतराने भारतीय जनता पक्षामध्ये सामील आहेत. याच्यावरून तरी लक्षात घ्या भारतीय लोकशाही किती धोक्यात. त्यामुळे आता सरन्यायाधीश आणि पंतप्रधान एकत्र गणपतीची आरती करतायत, असं एक मनोहर दृश्य भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला दिसत आहे. तेव्हा विघ्न हत्यासोबत नवीन विघ्न भारतीय संविधानासमोर उभं आहे हे मी वेगळं सांगण्याची काय आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व पातळ्यांवरती
सगळ्या संस्थात्मक ज्याला म्हणते अधःपतन असं सगळं सुरू आहे. राज्यपाल नावाची संस्था तर अक्षरशः उद्ध्वस्त झालेली. तामिळनाडूच्या राज्यपालांनी असं म्हटलं की आम्ही ह्या व्यक्तींना शपथ देणार, आम्ही नाही जा. तू कोण? संविधानाची जबाबदारी आहे. पण अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी सांगता येतील की जिथे संविधान विरोधी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या. या सगळ्याच्या पलीकडं महत्वाची आणि मूलभूत गोष्ट जी आज सगळ्यात चिंताजनक आहे ती म्हणजे कोविडची साथ संपली, पण विखाराची साथ, द्वेषाची साथ संपलेली नाही. आणि ती संपवण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावरती. म्हणजे 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरू लंडन मध्ये असताना त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. म्हणजे परदेशात जाऊन पण पत्रकार परिषद घ्यायची. आणि तिथं त्यांना प्रश्न असा विचारण्यात आला किंवा ब्रिटिशांनी तुमच्यावरती एवढा अन्याय केला तरी पण तुम्ही कॉमनवेल्थ सामील होता, तुम्हाला ब्रिटिशांविषयी राग नाही का, द्वेष नाही का? तेव्हा ते नेहरू म्हणाले त्याला दोनच कारण. एक म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही, आणि दुसरं म्हणजे हा देश गांधींचा आहे. हा देश गांधींचा असं म्हणत असताना वैष्णव जनतेने कधी म्हणणारा हा सद्भाव, ही सहिष्णुता अपेक्षित आहे जी भारतीय संविधान करताना अपेक्षित आहे. म्हणजे संविधानाचं सगळं कामकाज जेव्हा सुरू होतं तेव्हा देशमुख सर नेहरूंची अशी इच्छा होती की त्याचा हस्तलिखित असतं. मला माहिती त्यांची एक सौंदर्य दृष्टी होती. आणि तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की प्रेम बिहारी नारायण राय दादा नावाचे कॅलिग्राफर, तर ते खूप सुंदर लिहितात, म्हणजे सुलेखन करतात. नेहरूंनी त्यांना बोलावलं. त्याच्याकरता पुण्यातल्याच एका पेपर कंपनीचा कागद मागवले गेले. ती पेपर कंपनी सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होती. त्यांनी विचारलं प्रेम बिहारी नारायण राय दादांना की काय तुम्ही संविधान लेखनाचं काम कराल? तुम्ही काय हरकत नाही. मग महत्वाचा प्रश्न, तुमचं मानधन किती? म्हटलं मी 1 रुपया घेणार नाही, माझी अट फक्त एकच आहे, या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानावर तळाशी माझं नाव असेल, माझी सही असेल. नेहरू म्हटले काय चालतात, बिंदेस म्हटलं तुम्ही तुमचं नाव आहे. अजूनही जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये सुदैवानं त्या प्रती आहेत. आणि त्या प्रतीच्या प्रत्येक पानाच्या तळाशी लिहिलेलं आहे प्रेम. कारण ते माणसाला प्रेम बिहारी नारायण राहतात. संविधानाच्या पानापासून ते प्रेम आहे, शब्दशः आणि तात्विकदृष्ट्या सुद्धा, प्रतीकात्मक दृष्ट्या सुद्धा. त्यामुळे उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. हा प्रेमाचा धर्म. संविधान मला प्रेमाचा धर्म सांगतो. जो धर्म आम्हाला साने गुरुजींनी सांगितला खरा तो एकमेव धर्म, तो धर्म सांगितला तरच आम्हाला हा बलशाली भारत उभा करता येईल. जो टागोरांनी सांगितला की चित्त जिथे भीतिशून्य उंच जिथे मांधा, अशा प्रकारचं स्वप्न आमच्या संविधान कर्त्यांनी दाखवलं होतं. आज हे स्वप्न धुळीला मिळवलं जात असताना मला असं वाटतं की तुमच्या आणि माझ्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की संविधानिक मूल्य आपण पुढच्या पिढीपर्यंत कशी पोहोचू. अन्यथा आपण उद्याच्या पिढ्यांना तोंडी द्यावं. म्हणजे मध्यंतरी एक गोष्ट आहे की माझ्या एका मित्रानं मला ते सांगितले की जर्मनीमध्ये त्याच्या एका मित्रांना सगळं वंशवृक्ष लावला होता. कोणतोबा, महापर कोणतोबा, त्यामध्ये फक्त त्याच्या आजोबांचा फोटो नव्हता. तेव्हा त्याला विचारलं गेलं की बाबा सगळ्यांचे त्याच्यामध्ये फोटो आहेत पण आजोबांचा फोटो का नाही? माझे आजोबा हे हिटलरचे समजत होते. त्यामध्ये उद्या जेव्हा 2040, 2050 नंतरच्या पिढ्या जेव्हा विचारतील की जेव्हा रस्त्यावरती मॉब लिंचिंग होत होतं, झोंडींना हत्या होत होत्या, स्टॅन स्वामी नावाचा माणूस स्ट्रॉन पाणी पिण्याकरता याचिका करत होता, तेव्हा बाबा आजोबा तुम्ही काय करत होता? त्यांना उत्तर देता यावं एवढीच तयारी आपण करूया.